नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। सैर महाराष्ट्राची आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी मनोज गोळवणकर मी मंदार गुरव आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहोत। तर मंडळी, आज आम्ही पुन्हा एकदा आलो आहोत हरिहरेश्वर येथे। मागील एका व्हिडिओमध्ये आम्ही हरिहरेश्वर देवस्थानाबद्दल, मंदिराबद्दल पूर्णपणे सविस्तर माहिती तुम्हाला दिली आहे। तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही त्याची लिंक शेअर करणार आहोत, तो व्हिडिओ पुन्हा बघा। आज हरिहरेश्वर येथे पुन्हा एकदा येण्याचे कारण असे की हरिहरेश्वर येथे अशा अनेक प्लेसेस आहेत ज्या अनएक्सप्लोर आहेत। तर त्यापैकीच एक प्लेस आज आम्ही एक्सप्लोर करणार आहोत। तर व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण खूप धमाल येणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला तर त्याला नक्की लाईक आणि शेअर करा। आणि सैर महाराष्ट्राच्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला नक्की सबस्क्राईब करा। म्हणजे हा दिसत आहे तो मोरगिरी पर्वत आहे, याला मोऱ्याचा डोंगर असेही म्हणतात। हरिहरेश्वर मंदिराच्या समोरच्या बाजूस हा डोंगर आहे। तर आम्ही निघालो आहोत त्या मोरगिरी पर्वताकडे। या मोरगिरी पर्वताच्या इथे एक गुहा आहे। या गुहेमध्ये अगस्त्य मुनींनी खूप वर्ष वास्तव केला होता। कॉमन किंगफिशर दिसलेला आहे मंदारला, कॅमेरामध्ये कैद करतोय त्याचे फोटोज। शांत, निवांत, एकांत। तुम्ही पाहू शकता दोन नावाडी मच्छी मारण्यासाठी समुद्रामध्ये आहेत। समुद्रात जाऊन मच्छी पकडण्याची मजा काय वेगळीच असते। इथे खूप सारे खेकडे आहेत, तुम्ही पाहू शकता। इथे किनाऱ्यावर लागलेले आहे। तर मंडळी, 1-1.5 तासाची पायपीट केल्यानंतर अनएक्सप्लोर अशा जागेवर आम्ही येऊन पोहोचलो। पण एवढी पायपीट करून थकवा असा जाणवलाच नाही। रोजच्या शहरीकरणाच्या धकाधकीच्या जीवनापासून वेगळं असं सुख इथे फक्त निसर्गाच्या सानिध्यात लाटांचा आवाज आणि पक्ष्यांचा आवाज। तुम्ही पाहू शकता इथे एक गुहा आहे।
अशा अनएक्सप्लोर जागांपैकी ही एक गुहा. असं म्हणतात की इथे अगस्त्य मुनींनी खूप वर्ष वास्तव केला होता. इथे माणसांचा खूप कमी असा वावर असतो. म्हणतात ना, निसर्गाची किमया किती अद्भुत असते. प्रेमाचं प्रतीक असलेलं बदाम निसर्गतः हा इथे एक पाण्याचे कुंड निर्माण झाले आहे, ज्याचा आकार हा हुबेहूब बदामासारखा आहे. तुम्ही पाहू शकता. जी गुहा आपण पाहिली त्या गुहेच्या समोरच्या बाजूसच हे बदामाच्या आकाराचे निसर्गतः एक कुंड तयार झाले आहे. नितळ पाण्याने भरलेले हे कुंड म्हणजे निसर्गाची एक प्रकारची एक वेगळीच किमया आहे. ही जी एक अनएक्सप्लोर सैर आहे ती करताना अक्षरशः शरीराची कस निघते. परंतु त्या अनएक्सप्लोर जागेवर पोहोचल्यानंतर निसर्गाचा जो एक देखावा असतो तो पाहिल्यानंतर तो सगळा थकवा निघून जातो. खूप कमी असा मानवी हस्तक्षेप लाभलेली ही एक अनएक्सप्लोर अशी जागा आहे.
पाहू शकता तुम्ही, या छोट्या छोट्या गुहा आहेत तिथे. पाण्याची पातळी थोडीशी वाढलेली आहे, त्यामुळे थोडंसं इथून जाणं थोडं रिस्की आहे. समुद्र आपल्या पोटात काहीच ठेवत नाही, त्याचं एक उत्तम उदाहरण. तर मंडळी, तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्हाला जर या जागेवर जायचं असेल, तुम्हाला जर ही जागा एक्सप्लोअर करायची असेल, तर तुम्ही या गावातून कोणी वाटाड्या घेऊन गेलात तर तुम्हाला मदत होईल. कारण येथे जाण्याच्या ज्या काही वाटा आहेत त्या थोड्याशा कठीण आहेत, त्यामुळे जर वाटाडा तुमच्यासोबत असेल तर तुमचं जाणं अजून थोडं सोपं होऊ शकतं. तर मंडळी, ह्या जागेवर जाण्यासाठी बोटीचं टायमिंग बघून जाणं योग्य होईल, कारण लाटांचा वेग खूप असतो. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. तर मंडळी, अशाच नवनवीन आणि मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी सैर महाराष्ट्राची आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.